मैत्रिणींनो, आज चपाती बनवायला शिकूया. नवशिक्या मैत्रिणी कोणी असतील तर त्यांच्यासाठी हा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो उपयोगी पडेल. आता बऱ्याच मैत्रिणींना चपाती बनवायला येतात, कारण घराघरात बनवली जाणारी ही चपाती. पण बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असा पडतो की गहू कोणता घ्यायचा, चपाती मग फुगतच नाही किंवा वातडच होते. तर त्यासाठी बारकावे जे आहेत ते छोटे छोटे काही टिप्स आहेत. तर व्हिडिओमध्ये ना त्या वेळेला सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. गहू कोणता घ्यायचा, तर मैत्रिणींनो, मी लोकवण गहू वापरते आणि तो जो आहे तो आमच्या शेतातला आहे. पण प्रत्येक वेळेला तो शक्य नसतो. कधी तर मार्केटमधून विकत आणते, कधी तर मी आटाही वापरते, कारण जशी वेळ पडेल तसं मी त्याप्रमाणे गहू किंवा गव्हाचं पीठ वापरत असते बघा. तुम्हाला जर चपाती 5, 7, 10 अशा जर बनवायच्या असतील तर पीठ अंदाजे मापून कसं घ्यायचं त्यासाठी सोपी ट्रिक सांगते. पीठ चाळून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि अशा पद्धतीने मुठीच्या आकाराचे जे पीठ आहे असं साईडला मी करून घेते. म्हणजे आपल्याला एका मुठीत जेवढं पीठ बसेल तेवढी एक चपाती होते. त्या अंदाजाने मी पीठ नेहमी मापून घेते आणि सोपा असा अंदाज आहे. जेवढ्या चपात्या बनवायच्या तेवढ्याच बनवू शकाल. तर ही ट्रिक सोपी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. आज मला 10 ते 11 चपात्या बनवायच्या होत्या. त्या हिशोबाने मी पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. नवीन चपाती बनवायला शिकत असाल ना, तर मैत्रिणींनो, पीठ जे आहे थोडं घट्टसरच भिजवून घ्या. कारण जास्त सैलसर जर पीठ तुम्ही जे असेल तर तुम्हाला चपाती लाटताना थोडासा त्रास होऊ शकतो. आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे ना, त्या अगदी सैलसर पिठाच्याही चपात्या सहज लाटू शकतात. नवशिक्यांसाठी सांगते, थोडं घट्टसर असं भिजवून घ्या. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं होतं म्हणून थोडं घट्टसरच मी भिजवून घेतलेलं आहे. पण नेहमी जे आहे ते थोडं माझं सैलसर पीठ असतं आणि थोडे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ भिजलं की जास्त सैलसर होतं. त्या हिशोबाने मी पीठ भिजवते. पीठ हे बघा भिजवून तयार आहे. 10-15 मिनटासाठी हे झाकून ठेवायचं. आणि बऱ्याच मैत्रिणींना पीठ भिजवत असताना तेल त्यामध्ये घालतात. मी कधीही त्यामध्ये तेल घालत नाही. 10-15 मिनटं झाली ना, पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा जर तुम्हाला घट्टसर पीठ वाटलं आणि अशा पद्धतीने आणखी थोडा वेळ मळून घ्यायचं. हे पीठ जेवढं तुम्ही मळून घ्याल ना, तेवढी चपाती मऊसूत राहते बघा. गरज वाटला तर पाण्याचा हात घ्यायचा आणि नंतर थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं. म्हणजे पीठ याचे गोळे बनवत असताना हाताला चिटकत नाहीत बघा. असं तेल लावून घेतलं. घाई गडबड असेल तर किमान एक 5 मिनटं तर पीठ भिजलेलं असावं. म्हणजे चपाती लाटत असताना तुकडे पडत नाहीत किंवा साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या चिरत नाहीत. आणि हे बघा छान असं मऊसूत हे पीठ झालेलं आहे. याच्या आपल्याला आता चपात्या बनवायच्या आहेत. चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेता, मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये जसं बनवणार ना तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि चपाती लाटायला घ्यायची. तेवढा गोळा मी घेतलेला आहे आणि पीठ लावून छान अशी चपाती लाटायची. आता चपाती लाटताना काय करायचं, थोडंसं पिठाचा गोळा घेतला, दोन्ही बाजूनी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अलगद पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचा. आता वेगवेगळ्या पद्धतीने ना, वेगवेगळ्या प्रकारच्या चपाती बनवत असताना घड्या वेगवेगळ्या पद्धतीने घातल्या जातात. आज मी दाखवते 4 पदरी अशा चपातीसाठी घडी कशी घालायची. तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ वरून बुर भरायचं आणि अशी फोल्ड करायची बघा. पुन्हा तेल लावून असे 4 पदर सुटण्यासाठी असे 2 वेळा फोल्ड केली की 4 पदर चपातीला सुटतात. झालेला आहे हा त्रिकोण. याचा आपल्याला सर्कल करून म्हणजे गोल करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जमत नाही, पण नंतर प्रॅक्टिस जसं होईल ना तसं छान अशा गोलाकार चपात्या लाटता येतात. थोडंसं पीठ दोन्ही बाजूने लावून घ्यायचं. अलगद हलक्या हाताने गोल छान असे एकसारखे करून घ्यायचे. जसं चपाती तुम्ही लाटत जाईल ना तसं एकसारखं गोलाकार होते. मध्यभागून कडेपर्यंत छान असं पसरून घेतलं आणि चपातीच्या वेळी अलटीपलटी करत असतो ना त्यावेळी आपल्याला पटकन लक्षात येतं की कुठली बाजू छान अशी जाड आहे किंवा पातळ झालेली आहे. त्या बाजूने लाटणं अशा पद्धतीने पसरून एकसारखी पातळ अशी लाटून घ्यायची. जमेल इतका गोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो आणि छान गोलाकार झाली. सर्व बाजूने एकसारखी लाटली आणि चपातीसाठी एवढी जाडी ठेवायची आहे. जास्त जाडही करायची नाही, जास्त पातळही करायची नाही, अशी लाटून घ्यायची. आणि चपाती वातळ कधी होते, तवा जर गरम नसेल तर त्यावेळी चपाती वातळ होते. आता गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा छान तापल्यानंतरच ही चपाती लाटलेली जी आहे ती तव्यात टाकायची. तवा तापलेला नसेल तरीही चपात्या वातळ होतात बघा. आणि छान लाटून झालेली आहे आणि इकडे पण तवा छान असा गरम झालेला आहे. थोडंसं तेल पसरून घेते आणि खात्री करण्यासाठी अशा पद्धतीने मी चेक केलेला आहे. तर छान असा तवा तापलेला
आणि गरम तव्यामध्ये छान अशा या चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा. एका बाजूने थोडीशीच भाजली की त्याची बाजू पलटून घ्यायची, जास्त भाजायची नाही. सुरुवातीला थोडी भाजली की बाजू पलटून घ्यायची. थोडेसे बबल्स आले की अशी बाजू पलटून घ्यायची. चपाती भाजत असताना सारखी अलटी-पलटी करायची नाही, नाहीतर चपात्या वातड होतात बघा. वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं. दोन्ही बाजूने तेल लावून छान अशी ही चपाती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. आता या काठोकाठ टम्म फुगणाऱ्या अशा चपात्या बनवायला सोप्या आहेत. नवशिक्यांना थोडंसं प्रॅक्टिसने छान अशा जमतात. आणि हे चपाती बघा आपली छान अशी टमटमीत फुगलेली आहे. एकदा ते दोनदा चपाती अलटीपलटी करायची आणि दोन्ही बाजूने छान असे भाजली की काढून घ्यायची. अगदी अशा लुसलुशीत होतात बघा या चपात्या. साईडला थोडीशी वाफ गेलेली आणि हे बघा तरी चपाती छान फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी भाजले. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. असे डाग पडेपर्यंत आमच्याकडे चपात्या भाजतात. किती लुसलुशीत झाली आहे बघा. आता जी अर्धी होती ती सकाळी मुलांना डब्यात दिल्यानंतर ती शिल्लक राहिलेली आहे. अशा सगळ्या चपात्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, लुसलुशीत आहेत या, संपूर्ण दिवस मऊसूत अशा राहतात. राहिलेल्या चपात्या पण बनवून घेऊया. पहिली चपाती भाजते तोपर्यंत दुसरी चपाती लाटून तयार असली की चपात्या पटपट होतात आणि सर्व चपात्या काटोकाट अशा टम्म फुगलेल्या बघा चपात्या तयार आहेत. कडेपर्यंत असे पदर सुटलेल्या या चपात्या जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या बनवून झालेल्या आहेत. आणि पीठ शिल्लक राहत नाहीत किंवा चपात्याही शिल्लक राहत नाहीत. अशा पद्धतीने जर मापाने पीठ जर मापून घेतलं आणि ही बघा किती मऊसूत झालेली आहे, तितकेच पदर सुटलेले बघा. अशा पद्धतीने मैत्रिणींना मी चपात्या बनवते. तुम्ही कशा बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवशिक्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच उपयोगी पडेल. गहू कोणताही असो, ज्यावेळी पीठ दळून आणतो त्यावेळी जे बारीक पीठ दळलेलं असलं की चपात्या मऊसूत होतात. अशा खूप साऱ्या टिप्स आहेत मैत्रिणींनो, त्यावेळेला जर फॉलो केल्या तर चपाती जी आहे ती छान मऊसूत अशा होणाऱ्या चपात्या होतात. हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.